गोदरेज कंपनीत स्थानिक भूमिपुत्र आणि तरुणांना डावलून बाहेरच्या लोकांना प्राधान्य दिलं. कंत्राटीकरण आणि नोकऱ्यांमधील अन्यायाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी तीव्र लढा व एल्गार पुकारला आहे. स्थानिकांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी खालापूर तालुक्यात मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. खालापुरातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन औद्योगिकरणासाठी गेली असून त्या जागेवर मोठमोठे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी किंवा कामाचा ठेका मिळेल अशी आशा सर्वांना होती. मात्र उच्च शिक्षित तरुणांना आपला तालुका सोडून पुणे, मुंबई किंवा राज्याबाहेर रोजगारासाठी जावं लागत आहे. तांबाटी ग्रामपंचायतीत नव्याने आलेल्या गोदरेज कंपनीत स्थानिकांना नोकरी मिळेल असं स्वप्न स्थानिक तरुणांना होतं. परंतु राजकीय दबावामुळे तरुणांना रोजगार मिळत नसल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी कंपन्यांविरोधात सुधाकर खारे मोठं आंदोलन करणार आहेत. स्थानिक युवक युवती यांच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असूनही स्थानिकांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळत नसल्याने शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याची आक्रमक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी दिली आहे. सर्वांची इच्छा असते मला सगळं सांगितलं असतं. आणखी एका कंपनीला येतो, आपल्याला आमच्या मुलाला या कंपनीमध्ये कामाला लावायचंय, या कंपनीमध्ये कामाला लावायचंय. परंतु मी आपल्याला आज खरं सांगतोय का तुम्ही सर्वांनी त्या इंडस्ट्री दिल्यामध्ये अगदी खालापूर असेल, खोपडे असेल, त्यामध्ये आणखी आपल्याला एक चांगला भव्य मोठं असं आंदोलन करायला लागणार आहे. आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाही. तुम्हाला इथे हुकुमशाही चालते, ही हुकुमशाही आपल्याला जर मोडून काढायची असेल त्यामध्ये कोणाकडे कंपनी आहे. संतोष भाऊच्या गावचा सावरचा सरपंच आहे, ती कंपनी टाटा स्टील आहे. गोदरेजचा सरपंच कोण असेल, गोदरेज कंपनीत आहे, त्यांची इंडस्ट्रीज आहे. इथे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि आपले जे सरकारी पक्ष आपल्याबरोबर असतील, त्याला न्याय मिळत नाही. यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला एक मोठं आंदोलन लवकरात लवकर करायचं आहे. त्यासाठी आणि हजारोच्या संख्येने आपल्याला उपस्थित राहावं लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय आणि नोकऱ्या मिळू शकतात. यासाठी आपण सर्व कार्यकर्ते अगदी सक्षमपणे आपण सर्वांनी हजर राहिलं पाहिजे. मी पत्रकारांसमोर मुद्दा सांगतोय, अगदी चांगली बातमी तयार करतो आणि सर्व इंडस्ट्रीमध्ये पाठवा. जेव्हा त्या राष्ट्रवादीचं आंदोलन असेल, जेव्हा ते आंदोलन 200-500 लोकांचं नसेल तर ते 5,000 लोकांचं आंदोलन त्या कंपनीचा तेव्हा असेल. अशा पद्धतीने आपण ते आंदोलन करू आणि आपल्याला खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीमध्ये जो न्याय मिळत नाही, तो न्याय मिळवण्यासाठी सर्वजण अगदी सक्षमपणे काम करू. आपण सर्वांनीच अगदी चांगल्या पद्धतीने उपस्थिती दाखवली. सर्वजण अगदी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली.